सभापती महोदय, खरं तर मी वंजारी साहेब आणि सतेज पाटील आणि भाई जगताप, जयंत आसगावकर यांचं आभार व्यक्त करेन की एक चांगला त्यांनी या इकडे विषय अर्धा तास चर्चेच्या माध्यमाने घेतलं आणि ठाणेकरांच्या खऱ्या अर्थाने एक संवेदना या चर्चेच्या माध्यमाने दिसून येत आहेत. सभापतीमध्ये काल पण 260च्या अन्वये चर्चा होत असताना मी हा विषय मांडला होता आणि त्याच्यामुळे ठाणेकरांच्या मनात हा संभ्रम आहे की या इंटरनल मेट्रोची काय गरज आहे. जर मी ठाणा स्टेशनला उतरलो आणि ठाणा स्टेशनवरनं मला घोडबंदरला जायचं आहे आणि जर मी त्या तिकडे नवीन स्टेशन जो वाकळेला होणार आहे त्या तिकडे जर मी रिक्षेने गेलो आणि तिकडनं जर मी घोडबंदरला जायचं म्हटलं तर मी 15 मिनिटात पोचीन. पण ही जी इंटरनल मेट्रो आहे याचा जो स्ट्रक्चर दाखवला आहे, याचे जे स्टॉप्स दाखवले आहेत, तर त्याच्यामध्ये मला 45 मिनटं लागणार. मग माणूस 15 मिनटाच्या प्रवासात जाईल का 45 मिनटाच्या प्रवासात जाईल. मग जर त्याला 45 मिनटं लागणार असेल तर या इंटरनल मेट्रोने आपण काय प्राप्त केलं. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी हे लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे, जे प्रशासनाकडनं होत नाही आहे. आणि त्याच्यामुळे हे नवीन नवीन प्रश्न आणि लोकांच्या मनातल्या हा जो संभ्रम आहे तो निर्माण होतो आहे आणि त्याच्यामुळे याला विरोध होतो आहे. सभापती महोदय, आमच्या इकडचं जे जुने ठाणं आहे, माननीय सामंत साहेबांनाही माहिती आहे की आपला जो सिडकोच्या इकडचं कोळीवाडा आहे ते कोळीवाड्याचा अजूनही सीमांकनाचा विषय हा प्रलंबित आहे. मग जर तो सीमांकनच झाला नसेल आणि आपण ज्यावेळेस इंटरनल मेट्रोसाठी या सगळ्या परिसरामध्ये विकास करणार आहोत, आपण खोदकाम करणार आहोत, मग हे लोक जाणार कुठे. यांना तुम्ही काय पर्यायी व्यवस्था दिले. जर तुम्ही म्हटलात की आम्ही अंडरग्राऊंड नेणार आहोत तर मग यांच्या घराच्या खालनं ज्यावेळेस तुम्ही न्याल, आता हे जुने ठाणे आहे सभापती महोदय, हे जे स्ट्रक्चर आहेत हे 20-20, 25-25 वर्षापेक्षा जास्त काळ या स्ट्रक्चरला झालं आहे. मग हे खाली जर खोदकाम चालू असेल आणि वरची बिल्डिंग पडली तर हे सगळं प्रश्न सभापती महोदय त्यांच्या मनात आहेत. या संदर्भातले निवेदनं त्यांनी कलेक्टरला दिले, त्यांनी या संदर्भातलं निवेदन त्यांनी आयुक्तांना दिले, पण या संदर्भातलं उत्तर भेटत नाही आहे. प्रशासनाकडनं कोणीही पुढे येत नाही आहे की या संदर्भात चर्चा केली पाहिजे, लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. आपण ते विश्वास घेण्याच्या संदर्भातली प्रक्रिया कधी सुरू करणार. या संदर्भातलं काम जरी सुरू झालं आहे, आपण कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड केलेले आहेत, आपण कामं अलॉट केलेली आहेत, त्या तिकडे उद्या कामं सुरूही झालेत, खोदकाम सुरू झालं आहे, पण लोकांना ज्या लोकांसाठी आपण ती इंटरनल मेट्रो बनवतोय त्या लोकांबरोबरच चर्चा केली नाही आहे. तर मग तो प्रोजेक्ट कोणासाठी करतोय आपण. तर माझी स्पेसिफिक प्रश्न या संदर्भातला आहे की आपण या संदर्भातलं 1 महिन्याच्या आत लोकांचे वेगवेगळे डेलिगेशन्स घेऊन या संदर्भातलं आपण चर्चा करून, मग ते आर्किटेक्टचा एक गट असेल, मग ते स्थानिक रहिवासी असतील, असे वेगवेगळे गटांची चर्चा हे 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण घेणार का. त्याचबरोबर सभापती महोदय, हे जे वेगवेगळे स्टेशन्स आहेत याच्यामध्ये स्टेशन जरी वेगवेगळे दिले असतील तरी मेन मेट्रो म्हणजे जी आता आपली लाईन 4 येणार आहे, त्याचबरोबर रेल्वे जी आपली मेन लाईफलाईन आहे, यांच्यामधली ही जी इंटरनल मेट्रोची कनेक्टिव्हिटीच नाही आहे. तर एंड टू एंड कनेक्टिव्हिटीच्या संदर्भातलं काय धोरण आहे हेही आपण स्पष्ट करावं. हे 2 स्पेसिफिक प्रश्न आहे सभापती महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य निरंजनजी डावकर यांनी या प्रकल्पाबाबत जी संवेदना, शंका जी व्यक्त केलेली आहे त्याच्यामध्ये लोकांना विश्वासात घेऊन हे काम पुढे न्यावं अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. पण याच्यामध्ये DPR तयार करत असतानाच त्या ट्रॅफिकचं काय होणार आहे, कोळीवाड्याच्या सीमांकनाचा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवला जाणार आहे, लोकांना त्रास कसा होणार नाही, या पद्धतीचं एक प्लॅनिंग याच्यामध्ये केलेलं आहे. सन्मान्य सदस्यांनी जी सूचना केली की ठाणे परिसरातले जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, मी जिल्हाधिकाऱ्यांना आजच निर्देश देईन, सूचना करेन की मेट्रोच्या लोकांना बरोबर घेऊन आपले जे जिथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना हे प्रेझेंटेशन देण्याच्या संदर्भातल्या सूचना या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या जातील. परंतु तिथल्या लोकप्रतिनिधींची देखील जबाबदारी आहे की एखादा हा अतिशय चांगला प्रोजेक्ट ज्यावेळी आपल्या शहराला मिळतोय, अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रोजेक्ट होतोय, तर त्याच्याबद्दल जे गैरसमज पसरवण्याचा नाहक काही प्रयत्न करतायत, मग आपले असतील, परकीय असतील, या सगळ्यांना समजवण्याची भूमिका आपण सगळ्यांनी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. कारण याचं ऑलरेडी 9% काम पूर्ण झालेलं आहे. 9% काम पूर्ण होऊन पुढच्या कामानं गती देखील घेतलेली आहे. आणि अशा वेळी जर गैरसमज होत असतील तर तुमची माझी सगळ्यांचीच जबाबदारी आहे की ते गैरसमज दूर केले पाहिजेत. आणि म्हणून ते गैरसमज दूर करण्यासाठी 1 महिन्याच्या आत तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन
किंवा महानगरपालिकेची जी सगळी मंडळी आहेत त्यांना देखील बरोबर घेऊन सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना एक बैठकीचं आयोजन करण्याच्या सूचना दिल्या जातील आणि त्याबरोबर या सगळ्या मेट्रोचे अधिकारी देखील असतील.